हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी. मोदींसाठी मुंबईतील रस्ते मेट्रो बंद केली, लोकांचे हाल झाले. संजय राऊतांचा हल्लाबोल. तर मुंबईमध्ये रोड शोचं आयोजन शहाणपणाचं लक्षण नाही, शरद पवारांची टीका. राज ठाकरेंचं महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये नक्की काय स्थान, मला माहिती नाही, शरद पवारांचा राज ठाकरेंना खोचक टोला. विरोधकांनी लाचारीच्या मर्यादाही सोडल्या, मोदींना वाराणसीमध्ये जिरेटोप घातल्यानं पवारांचा प्रफुल्ल पटेल यांच्यावर निशाणा. मुंबईमध्ये नरेंद्र मोदी आणि राज ठाकरे यांची उद्या सभा. छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर सभेची तयारी अंतिम टप्प्यात. काल मुंबईमध्ये पंतप्रधान मोदींचा रोड शो. अजित पवार महायुतीच्या रॅली आणि सभांमध्ये अनुपस्थित असल्यानं चर्चा. अजित पवार आजारी, शरद पवारांची माहिती. मुख्यमंत्री शिंदे आणि उद्धव ठाकरे आज एकाच वेळी कल्याणमध्ये. श्रीकांत शिंदेंच्या कल्याणमधील रोड शोमध्ये शिंदे सहभागी होणार, तर वैशाली दरेकरांच्या प्रचारासाठी ठाकरेंची सभा. उद्धव ठाकरे आज मुख्यमंत्री शिंदेंच्या बालेकिल्ल्यात. राजन विचार यांच्यासाठी ठाकरेंची संध्याकाळी ठाण्यामध्ये सभा. ठाकरे शिंदे गटावर आणि मुख्यमंत्री शिंदेंवर काय बोलणार याकडे लक्ष. 4 जून नंतर ठाकरेंची सेना आणि पवारांची राष्ट्रवादी पुन्हा एकदा फुटणार. अनेक जण संपर्कात. आमदार, नेते आणि कार्यकर्ते देखील पक्ष सोडणार. भाजपचे नेते मोहित कंबोज यांचा मोठा दावा. मोदीजी किती वेळा नवरदेवहून बोहल्यावर चढणार, ठाकरेंची टीका. तर मुख्यमंत्री होतो, चपराशी झालो तरी चालेल, पण पुन्हा येईन म्हणत ठाकरेंचा फडणवीसांना टोला. बापाच्या मिरवणुकीमध्ये बंदूक काढणाऱ्याला UAPA कायद्यामध्ये आत टाकणार. आदित्य ठाकरे यांचा सदा सरवणकर यांना थेट इशारा. राज ठाकरे शनिवारी ईशान्य मुंबईच्या दौऱ्यावर. मनसे शाखांच्या भेटी घेणार. विक्रोळीमधील नव्या शाखेचं देखील राज ठाकरेंच्या हस्ते उद्घाटन होणार. घाटकोपरमधील होर्डिंग दुर्घटनेमध्ये आतापर्यंत 16 जणांचा मृत्यू. रेल्वे हद्दीतील होर्डिंगचं स्ट्रक्चरल ऑडिट करण्याचे पालिकेचे आदेश. पुणे महापालिका हद्दीमध्ये 85 अनधिकृत होर्डिंग. 349 होर्डिंगचं स्ट्रक्चरल ऑडिट नाही. 2 दिवसात अहवाल सादर करा, पुणे आयुक्तांचे आदेश. छत्रपती संभाजीनगरमध्ये दूध दरवाढीसाठी शेतकरी आक्रमक. रस्त्यावर दूध ओतून देत आंदोलन. दुधाला 40 रुपये भाव द्या, शेतकऱ्यांची मागणी. नांदेडच्या लालवंडीमध्ये भंडाऱ्याच्या जेवणामधून 55 जणांना विषबाधा. विषबाधा झालेल्यांवर रुग्णालयात उपचार सुरू. राज्यामध्ये उद्यापासून जुन्या नियमांनुसार RTEची ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया. 9138 खासगी शाळांमध्ये 1,02,434 जागांवर प्रवेश प्रक्रिया होणार. वारा आणि अवकाळी पावसानं परभणीच्या पाथरी तालुक्यामध्ये केळीच्या बागांचं मोठं नुकसान. पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची शेतकऱ्यांची मागणी. राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये गारपीट होण्याचा इशारा. नगर आणि नाशिकमध्ये आज अवकाळी पावसासह गारपिटीचा अंदाज. तर मुंबई, रायगडसह ठाणे आणि पालघरमध्ये उष्णतेचा इशारा कायम. कार्तिक आर्यनच्या चंदू चॅम्पियन चित्रपटाचं पहिलं पोस्टर रिलीज. 14 जूनला चंदू चॅम्पियन प्रेक्षकांच्या भेटीसाठी येणार. हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी.